खेळाडू तरे स्मृती टॉस बॉक्स आणि या टॉस बॉक्सच्या दोन्ही साईडने एका बाजूने आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स 40 प्लस बादवड बी आणि त्यानंतर आपण पाहतायत टॉस बॉक्सच्या दोन्ही साईडने या ठिकाणी टीमची नावं आहेत. जे टीम्स आपण पाहतायत ओरिजिनल 40 प्लस मध्ये इकडनं प्रदर्शन करतायत. नाणेफेकीचा कॉल केला जातो. एका बाजूने टीम टेंबिवली, दुसऱ्या बाजूने आमनेपाडा. टेंबिवली टीमचा कर्णधार कॉल करतो. हेड असं कॉल आहे आणि येस या ठिकाणी हेडच आलंय. नाणेफेकीचा कॉल टेंबिवली टीमने जिंकलाय. मान्यवरांना विनंती आपण दोन्ही टीमच्या कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. चला आपण लगेच मॅच स्टार्ट होईल तसं आपण सामन्याकडे बोलूया. चला टेंबिवली टीम लवकर आपण निर्णय कळवायचा आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकून टेंबिवली टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरिता आमनेपाडा टीमला इकडनं प्राचारित केलं गेलंय. चला जाऊया समालोचन कक्षामध्ये. तुमच्या समवेत मनोजी ठाकरे सर जोडले जातील. आपण पाहता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, जबरदस्त गोलंदाजी केली, अनंताजी जाधव ठरलेत या मॅचचे हिरो. अनंत जाधव इज अ मॅन ऑफ द मॅच. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनंत जाधव यांना देतोय. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इकडनं देतोय. सूर्यकांतजी बार्शी साहेबांच्या शुभ हस्ते, आमणेगावचे समाजसेवक साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. वेल प्लेट. चला जाऊया मॅच कडे. त्वरित सामन्याला होईल सुरुवात. तुमच्या समवेत माझे साथी समालोचक जोडले जातील. धन्यवाद हर्ष. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली मॅच संपन्न झाली, पाहायला मिळाली. ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीम कुठेतरी बॅकफुटवर होते, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिले तर शेवटच्या क्षणाला चांगली फटकेबाजी झाली आणि मॅचवरती प्रभुत्व मिळवलं. या व्यासपीठावरती आपण पाहू शकता ज्युनियर आमने स्पोर्ट्सचे एक उत्कृष्ट खेळाडू सन्मान्य सूर्यकांतजी बारसी साहेब पाहू शकता या ठिकाणी आमनेपाडा टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आपण तयार राहायचं आहे. याच्यानंतर आपल्याला सामना खेळायचा आहे. या ठिकाणी बिग फाईट, बिग लढत पाहायला मिळेल. ग्रिस्मा 11 आमनेपाडा वर्सेस जय हनुमान टेंबिवली. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आणि तुल्यबल्य आहेत. पाहूया या लढतीमध्ये कोण विजय संपादन करतोय. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. टेंबिवली टीम विनंती आहे. त्याची सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. या ठिकाणी भिवंडी ग्रामीण ओरिजिनल 40 प्लस क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून या सर्व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यातली एक नामांकित स्पर्धा गावदेवी स्पोर्ट भादवड बी आयोजित गावदेवी चषक 2026 भव्य दिव्य आयोजन. खास करून विजय पाटील असतील, तसेच शरद मात्रे असतील, यांची संपूर्ण टीम या आयोजन नियोजनासाठी खूप मेहनत घेतली आणि कमी वेळात थोड्या वेळामध्ये एक चांगलं सुसज्ज असं आयोजन नियोजन पाहायला मिळालं. मित्र, कुठलीही स्पर्धा असली, कार्यक्रम असले तर सहकार्याचा हात असणं गरजेचं असतं आणि या स्पर्धेसाठी आपण खास करून आपण जर पाहिल्या तर आकर्षक ट्रॉफ्या आहेत. मग प्रथम क्रमांकाचे असेल, द्वितीय क्रमांकाचे असेल, तृतीय क्रमांकाचे असेल, तसेच चतुर्थ क्रमांकाचे असेल. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, फलंदाज, गोलंदाज,
आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा आकर्षक ज्या सर्व ट्रॉफी आहेत त्या सन्माननीय योगेश बालाराम तरे यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक मान्यवरांना आल्यानंतर मान सन्मान दिला जातोय. त्याच्यासाठी जे सन्मान चिन्ह आहेत सन्माननीय सतीश बाबू गिरी प्रोप्रायटर डायमंड हॉटेलचे आपण पाहिले तर मालक त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांकाचे जे बक्षीस आहे ते आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप करसन तरे भारतरत्न सुप्रसिद्ध असे उद्योजक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिले तर आकर्षक सायकल सुद्धा आहे. एक ब्रँडेड सायकल श्री सचिन रघुनाथ तरे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. क्रिकेटचा खेळ जो आहे तो बॉल शिवाय अपुरा आहे. टेमघरपाडा या गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय दिलीपजी सीताराम नाईक यांच्या माध्यमातून सर्व बॉलची व्यवस्था या ठिकाणी लावली गेली आहे. आजच्या जेवणाची व्यवस्था रवी जोशी प्रदीप तरे यांच्या माध्यमातून तर उद्याची जेवणाची व्यवस्था जेवी ज्ञानेश्वर नाईक यांच्या माध्यमातून दिली गेली आहे. बोलूया खेळाकडे. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न खाली राहतोय. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉटची होते समाप्ती. सुरुवात चांगली या ठिकाणी करतोय सुरेश नांदुरकर. आय थिंक मागील मॅचचा हिरो, कारण मागील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 3 गडी बाद केले होते 2 धावांच्या बलावरती. या ठिकाणी पाहतोय अजून एक चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी डॉटची समाप्ती करून देतोय. चांगला टप्पा लाईन लेंथ हाताळण्यामध्ये माहीर असा हा गोलंदाज सुरेश नांदुरकर. पुढे चेंडू यावेळेस अजून एक समर डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू खाली राहिला जातोय. पुन्हा एकदा अंदाज बांधता येत नाहीये. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये चांगली खेळी अनंत जाधव यांनी केली होती, परंतु या ठिकाणी सुरुवातीलाच बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खाऊन थोडासा प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस आता कुठेतरी बॅटला स्पर्श झाला गेला चेंडू आणि इथं मात्र सिंगल धाव आली गेली पहिल्या ओव्हरच्या 4थ्या बॉलवरती. म्हणजे पाहू शकता किती किफायती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश नांदुरकर आज करतोय. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. आता स्ट्राईक रोटेट झालेले संतोष पाटील येतोय. डावकर शैलीचा हा बॅटर कित्येक सामने जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा चांगला खेळला गेला आहे. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होतोय. या ठिकाणी चला खेळायला सुरुवात करायची. वेल विलंब नका लावू. फिल्डिंग प्लेस लगेच सजून घ्या. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा आपण ही तयार राहायचा. याच्यानंतर आपल्याशी सामना होणार आहे. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. चला बॅटर चला पटापट. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली फक्त 1 लागली गेली आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5. 1 विकेटचं झालंय पतन या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सुनील पाटील. पहिलाच बॉल आक्रमण केला जातोय. चेंडू गॅप मध्ये जातोय. नो डाऊट जाईल सीमा पार. 1 बॉल चौकार.
पाटील यांच्या माध्यमातून आला तो एक दर्जेदार चौकार. डावाला मिळाला आकार. धावसंख्या 5 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झाला संपन्न. मुकेश येतोय. नांदूरकर आणि नांदूरकर कंपनी मधला अजून एक ब्रँड गोलंदाजी मार्क वरती मुकेश तयार होतोय. छोटस रनअप आहे, पाहूया. अनंता जाधव ऑन स्ट्राईक, ज्याने आपण पाहिलं तर 1 धाव जमा केलेली आहे 4 चेंडूंमध्ये. थोडासा प्रेशर आहे, पाहूया. वारा तिथं मारा असा सूत्र क्रिकेटचं. आणि या ठिकाणी पाहतोय बॅल कनेक्ट बरोबर झाला आहे, परंतु शत्रसेन त्याहून अधिक चांगलं पाहायला मिळालं नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न इथं पाहायला मिळाला आणि बॅटर या ठिकाणी होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. आहे पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी चांगला फटका आहे, शत्रक्षक आहे त्या ठिकाणी आणि वेल ट्राय आणि वाचवला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सेफ आहे, सेफ आहे, चौका आहे, चेक करूया आपण. वेलकम वेलकम. या ठिकाणी भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय आमच्या प्रेरणास्थान सन्माननीय योगेश रमेश डांगे साहेबांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये अर्थात गावदेवी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सेफ आहे.
चांगला एफर्ट लावला त्या ठिकाणी आपण पाहिले तर 2 धावा येतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 9. अजूनही डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळत नाही. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप शोधला जाईल, नो डाऊट. हा चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. त्या चौकारच्या मदतीने 13 या अंकावरती धावसंख्या आता कुठेतरी डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. 13 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. आमचे मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहू शकता. भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय योगेश रमेश डांगे साहेबांना सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आमच्या लाडके मान्यवर या व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. साहेबांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ग्रिस्मा 11 आमनेपाडा वर्सेस जहानमान टेंबिहुली ही मॅच रंगताना पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना ग्रिस्मा 11 आमनेपाडा टीम कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुटवरती आहे. चौकार जरूर आला आहे, तरीही हवे तशी धावसंख्या धावफलकावरती नाही आहे. चला खेळायला सुरुवात करूया लवकरात लवकर. चौकार आला आपण पाहिलं तर मागील चेंडूवरती अफलातून फटका खेचला गेला होता, गॅप शोधलं गेलं होतं. पुढील चेंडू यावेळेस अजून एक दर्जेदार फटका खेळला गेला आहे. हाही चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. आज या ओव्हर मध्ये आल्या 12. पाहूया तिसऱ्या ओव्हर मध्ये किती धावा येत आहेत. चढता क्रम तर जरूर आहे, परंतु या आजच्या दिवसाचा विचार केला तर बॅटिंग पिच आहे, फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी पाहायला मिळते. त्या अनुषंगाने गोलंदाजी मात्र टेंबिवली टीमची अफलातून. पुढील चेंडू यावेळेस समोर ठेवला होता, खडे खडे लॉप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, पायांची हालचाल नाही आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज असते तसे क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्कची गरज असते. पददालित्य तुमचं हलतं असणं गरजेचं असतं, परंतु असं काय घडलं नाही आहे. डॉटची झाली समाप्ती. पुन्हा एकदा कालुराम मडवी गोलंदाज टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरती सरसावतोय. यावेळेस डाऊन द ग्राउंड बट चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले नाही. कही पे निगाही कही पे निशाणा, अंधाधुंद फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. डॉटची झाली सांगता. निर्धाव, क्या बात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये सुरेश नांदुरकरांनी बॅक टू बॅक 3 चेंडू एकही धाव न देता हाताले गेले होते. त्याच्यानंतर मात्र 1 धाव आली ना, विकेटचं पतन. अशा पद्धतीने पहिला षटक खूप चांगल्या पद्धतीचा. आता मात्र आपण पाहतोय काय घडतंय. एक चिक्की सिंगल चोटी धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 18 धावा. 3 मध्ये फक्त 1 खर्च गेले आहेत. कालुराम मडवी, मुकेश नांदुरकर यांनी आपण पाहिले तर 12 धावा खर्च केल्या होत्या आणि सुरेश नांदुरकर यांनी आपण पाहिले तर 5. फलंदाजी करत असताना आनंद जाधव या मॅच मध्ये काही करू शकला नाही आहे. संतोष पाटील सुद्धा काही करू शकला नाही आहे. पाहूया आता आर्यन आणि प्रभाकर यांच्यावरती सर्व काही दारोमदार. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीची मागणी केली, काय करता पाहूया. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न, बॅकअप बरोबर लाभला नाही आहे आणि 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. क्या बात आहे. आता इथं कुठेतरी मी तर म्हणेन लेझी क्रिकेट पाहायला मिळाला टेंबिवली टीमच्या माध्यमातून. जिथे 1-2 धाव होत्या ते 3 धावा या ठिकाणी जमा झाल्या. 3 धावेने धावसंख्या 21 धावा धावफलकावरती.
अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती. 40-45 धावा जरी असल्या तरी गोलंदाजाने तिथनं फाईट करता येईल त्याच्यासाठी हवाई सबर करणं गरजेचं आहे. परंतु इथं मात्र बॉलची लाईन ओळखली जात नाहीये आणि प्रहार आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल आणि फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. डाऊन द ग्राउंड बट बॅट वरती इथेही चेंडू येत नाही आहे. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. दरम्यान आपण पाहिल्या तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. चला स्पीडअप करूया. या ठिकाणी पाहिले तर आपण 7 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. गोलंदाजी खूपच चांगली आहे. प्रशंसा जरूर करावी लागेल गोलंदाजांची. शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी या ठिकाणी सोमनाथ होतोय तयार. पाहूया शेवटच्या 6 बॉल मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होते. आपल्या अस्त्र शस्त्रामधून आपल्या भात्यामधून कशा प्रकारे चेंडूंची हाताळणी केली जाईल की त्या उलट या ठिकाणी अधिक आक्रमक करत या ओव्हरमध्ये अधिकच्या धावा जमा केल्या जातील. काय घडेल येणारा काल सांगून जाईल. परंतु गोलंदाजाने मात्र चांगली कमर कसली गेली आहे. राजकुमार ऑन स्ट्राईक. पाहूया त्यांच्याकडे सुद्धा चांगला खेळ आहे. परंतु हवेच्या विरुद्ध अर्थात मनाच्या विरुद्ध खेळ करावा लागेल तुम्हाला. पाहूया. चला स्पीडअप करा. वेळ जास्त जातोय. पुढे चेंडू. यावेळेस चेंडूला खाली ठेवला जातोय. गती प्राप्त करून दिली जाते. खडे खडे लॉप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. 22च्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट होते. एका धावेने धावसंख्या आपली पाहिली तर 25 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. ओव्हर क्रमांक शेवटचं अंतिम चौथं पाहायला मिळतंय. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूची फेकी या ठिकाणी संपन्न झाली. आता मात्र पाहूया आर्यन तरे याच्यावरती सर्वांच्या नजरा निश्चित घडल्या असतील डगाडूमधून. कारण एक मोठी इनिंग खेळणारा हा खेळाडू मैदानात होतोय तयार. स्ट्रायकर एंडला. सोमनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती सरसावतोय. टेंबिवली आपण भरपूर वेळ घेत आहेत. गरमागरमीत या ठिकाणी खेळ करायचा आहे. पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. ऑन साइडला येतोय. सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मागणी करतायत बट चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी सिंगलच पुन्हा एकदा पाहतोय. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. धावांसाठी अकाल दुष्काळ जणू काय पडला आहे. कारण जवळजवळ लास्ट बाउंड्रीचा विचार केला तर 8 बॉल झाले. एकही बाउंड्री आलेली नाही आहे. आपण विचार करू शकता किती किफायती आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत गोलंदाज.
सोमनाथ यांनी सुद्धा आपण पाहतो अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता, शरीराचा वेध घेतला होता, हाईट फॅक्टर दर्शवला गेला आणि या ठिकाणी पाहतो निर्धावची झाली सांगता. पुढील चेंडू शॉर्ट पिच पुरेपूर फायदा केला जातोय, चेंडूला हवाई सफर करून दिला जातंय, सीमा पार षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर या स्कोअर कार्ड मध्ये संजीवनी भरणारा एक एनर्जी भरणारा फटका षटकार आला, डावाला आकार मिळतो, धावसंख्या आता मात्र 32 अंकावरती पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 मध्ये एखादा आला तर एक सन्मानजनक स्कोअर मी तर म्हणेन स्कोअर कार्ड वरती लागेल, परंतु काय घडतं पाहूया. अजून एक ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, वेल जज रनिंग कॅच या ठिकाणी संपादन करतोय मुकेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामकृष्ण येतोय, पाहूया. शेवटचा अंतिम बॉल आहे, या बॉलवरती किती धावा घेतल्या जातील, 32 धावा धावफलकावरती आहेत. इथनं आमनेपाडा टीम विचार करत असेल की एखादा मोठा फटका षटकार किंवा चौकार यावा, परंतु या ठिकाणावरून पोली टीम विचार करीत असेल सिंगल डबल आला तर काही हरकत नाही आहे. पाहूया शेवटचा बॉल काय घडतंय, काय बिघडतंय. यातील विजेता संघ अंतिम सामना आजच्या दिवसातील खेळेल. बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा या टीम समोर सकाळच्या सत्रामध्ये काय अफलातून खेळली त्या टीमची राहिली होती, दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये भिडणार या 2 टीम मधून विजेत्या टीम समोर. सोमनाथ षटकार खाल्यानंतर षटकाराचं प्रत्युत्तर या ठिकाणी विकेटने दिलं जात आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय हाफ ट्रॅकर ठेवला होता, इथं मात्र गॅप मध्ये जातोय, दुरून क्षेत्र पोहोचला जातोय. दुसऱ्या धावेची मागणी केली, मागणी तसा पुरवठा ओव्हर थ्रो झाला आणि या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय बॅटर अजून एक बाद होते रनआउटच्या स्वरूपात. आपण पाहू शकता मान्य श्री शरददादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सत्कार केला जाईल. सत्कार मूर्ती आपण पाहतोय आदरणीय योगेशजी रमेश कानगे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. समाजाप्रती असलेलं ऋण फेडण्यासाठी समाजासाठी तत्पर असणार एक लाडकं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित
या स्पर्धेची मायेची उपदार शॉल फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. वेलकम साहेब आणि खूप खूप धन्यवाद या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले त्याच्यासाठी. बोलूया आपण खेळाकडे. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती आणि 35चं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ ओरिजिनल असोसिएशनचे या ठिकाणी पाहू शकता कार्याध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत. कारण धावा कमी आहे त्या वाचवण्यासाठी गोलंदाजावरती दबाव टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मात्र हट्टास धरला गेला आणि मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. पाहूया. एक चांगला लाडका आणि हसमुख दिलदार व्यक्तिमत्व आहे. मॅच मध्ये पाहूया ते दिलदारपणा दाखवली जाईल की मॅच विजय संपादन करण्यासाठी आक्रमक रूप दाखवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल. टेंबुर्ली टीम 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतंय. पाहूया कशा प्रकारे खेळ होत आहे. गोलंदाजीची धार पाहिली जाईल की दमदार बॅटिंग असरदार पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदीप गोराटकर आणि कालूराम मढवी. पाहूया अष्टपैलू दोन्ही खेळाडू आहेत. दोघांकडे चांगला स्किल आहे. गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर कालूराम मढवी याने चांगली गोलंदाजी केली. 7 धावा फक्त खर्च केले होते. आता पाहूया फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत कशा प्रकारे बॅटिंग होते. संदीप त्यांच्या जोडीला आहे. मागील मॅच चांगल्या पद्धतीची खेळली होती. संदीप गोराटकर यांनी कारण लक्ष त्यावेळी 34चं होतं आणि त्यातल्या 32 धावा ते एकट्या खेळाडूने केल्या होत्या. परंतु गोलंदाजी धार आपण जर पाहिली तर सुरेश नांदुरकर यांची चांगली पाहायला मिळाली होती. आणि आता या ठिकाणी पाहिले तर 35चं टार्गेट आहे. तर सरवली पाडा टीम आपण सज्ज राहायचं आहे. बालाजी स्पोर्ट सरवली पाडा आपण तयार राहायचं आहे. अनंता जाधव पाहूया गोलंदाजी मार्ग वरती होत तयार सज्ज. 35 धावांचं आव्हान या ठिकाणी थांबवण्यासाठी. व्हेरी फर्स्ट बॉल हाताळताना अनंता जाधव टर्न होत आहे. यावेळेस पहिल्याच बॉलवरती इनफिल्डच्या वरतून आक्रमण केला जातोय. क्षेत्ररक्षक बरोबर पोहोचला जातोय. असे क्षेत्ररक्षण करावं लागेल. म्हणून तर म्हणतायत ना तुम्ही किती कमवताय यापेक्षा किती वाचवता याला खूप महत्व आहे. आता कमाई आपली भरपूर कमी खर्च करताना विचारपूर्वक आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचा सिंगल येते. सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन होत आहे संदीप गोराटकर याचा. वेलकम. दिलीप पाटील यांचं शुभ आगमन यावेळेस स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी षटकाराने चेंडू मात्र सीमा पार झाला. दमदार असरदार षटकार.
सौरभ मडवी यांना मात्र खूप ताकद एनर्जी स्फूर्ती पाहायला मिळाली. या ठिकाणी षटकार येतोय. अनंत जाधव पुन्हा एकदा होतील तयार. या मॅच मध्ये त्यांचं फारसं काही काम चांगलं राहिलं नाहीये. बॅटिंगसाठी सुद्धा पाहिलं तर कुठेतरी कमजोर पाहायला मिळालं. अजून एक धमाका. हाय चेंडू नाही थांबा, जात सीमा पार. ब्रँड स्ट्रोक षटकार. क्या बात आहे. आक्रमण 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 बचावाचं मूल साधन ज्याला म्हटलं जात आहे त्याला हात घालतायत. आता इथं मात्र पुन्हा एकदा काय घडतं पाहूया. येत किंचित बाउंड्री लाईनच्या आतमध्ये परंतु चेंडू मात्र सीमाच्या बाहेर येतोय चौकार. आमचे अनंत मामा थकलेले आहेत. शारीरिक भाषेवरून दिसत आहेत त्यांच्या. षटकार षटकार चौकार. इथं काय घडतंय आता मात्र पाहतोय स्क्वेअर रिझनला. क्या बात आहे. काकडे साहेबांनी सुद्धा खूप प्रयत्न केला परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू जातोय चौकार. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं तर 35 धावा आहेत परंतु ज्या दिवशी पगार झाला त्याच दिवशी असं वाटतं तो संपून गेला अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 21, गरज आहे 35 ची. अजून एक चेंडू बाकी. हा मात्र पुन्हा एकदा उडवला आहे. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला गेला परंतु इथेही मौका भी दिया और चौका भी दिया. धन्यवाद 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 विजय मास्टर. खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हटलं तर प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुमच्याकडे जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही एखादा सामना खेळू शकता परंतु सातत्यपूर्वक तो प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. मागील 1-2 मॅचमध्ये अनंत जाधव यांचा बोलबाला भरपूर राहिला होता परंतु या मॅचमध्ये पाहायला गेले तर फलंदाजी झाली नाही आणि गोलंदाजी तर खूपच खराब आपल्याला पाहायला मिळाली. कारण हे चौकारांची हॅट्रिक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 षटकार सुद्धा पाहायला मिळाले म्हणजे जवळ 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला आहे. शतषक त्याच्या खाली आणि आता मात्र वेल जज कॅच. बॅटर होते बाद झेलच्या स्वरूपात. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी त्यावेळेस सोडून जाते. स्वेअर मारा पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. अवंतर धावेचा भरणा. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती. होऊ शकता आपण 26 धावा. पहिल्या चेंडूवरती आला तर विकेट. तदनंतर खराब हाताळली या ठिकाणी रामकृष्ण काकडे या गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रॅक्टिस सराव असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय क्रिकेटचा खेळ अपुरा आहे मित्रांनो. क्या बात है. यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल. बॅट्समन बाद होते बॉलच्या स्वरूपात.
या ठिकाणी पाहतोय दिशा दिली आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट केली, फंबलिंग झालं, चुकी झाली आणि लगेच एकीचा दुसरी मध्ये होतंय परिवर्तन. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. आता मात्र उत्तम दर्जाचा क्वालिटीचा ब्रँडेड चेंडू या ठिकाणी हाताला जाते आणि बॅट्समन मात्र जातोय डगआउटच्या आसऱ्याला LBW च्या स्वरूपात. केले गेलं आहे. 4 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 3 विकेटचं पतन आणि फक्त 3 धावा या ठिकाणी खर्च केले गेले आहेत. पुन्हा एकदा पाहूया. इथं मात्र पाहतोय ऑन साइडला चेंडू येतोय, सिंगल धाव कंप्लीट केली जाईल, त्यापेक्षा अधिक काही मिळू शकत नाहीये. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 29, म्हणजे विजयाचं समीकरण जर पाहिले तर फक्त आता 6 धावेचं उरलं आहे. पुढील चेंडू यावेळेस सामना होतय का फिनिश नाही आहे, परंतु चेंडू गेला सीमा पार चौकार.